आपल्या अंदूरमधील श्री क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे याही वर्षी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा। होय, राष्ट्रीय प्रज्ञाशोध म्हणजेच NMMS या परीक्षेत आपल्या श्री क्लासेस मधील 19 पैकी 14 विद्यार्थी ठरले पात्र आणि अंदूर केंद्रातून प्रथम येणारा विद्यार्थीही हा आपल्याच क्लासचा। आमचे यशस्वी विद्यार्थी उडागड्डे समर्थ अंदूर केंद्रातून प्रथम, कुमारी माढेकर संस्कृती अंदूर केंद्रातून तृतीय, बिराजदार संकेत अंदूर केंद्रातून चौथा, कदम समर्थ तसेच कुमारी चिवरे ओमश्री अंदूर केंद्रातून पाचवे। आमचे इतर पात्र विद्यार्थी शिवपुरे नागेश, कुमारी प्रगती आरळे, कुमारी आलुरे राधिका, कुमारी राठोड जिया, कुमारी पाटील प्रतीक्षा, कबाडे अथर्व, कुमारी गुड्ड शर्दिनी, कुमारी घोगे समीक्षा आणि राठोड वेदांत। श्री क्लासेसच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। विद्यार्थी मित्र हो आणि पालक हो, हे शक्य झाले श्री क्लासेसच्या सर्व शिक्षक वृंदांचे परिपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन, सातत्य, पालकांचा आमच्यावरचा अढळ विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून। म्हणूनच तुमच्याही पाल्याच्या योग्य जडणघडणीसाठी आणि परिपूर्ण मार्गदर्शनासाठी लवकरच सुरू होत असलेल्या श्री क्लासेसच्या नवीन बॅचेसला प्रवेश घ्या। नवीन बॅचेस इयत्ता 1 ते 8वी उन्हाळी संस्कार वर्ग आणि इयत्ता 10वी समर व्हेकेशन व निवासी बॅच। अधिक माहितीसाठी संपर्क श्री क्लासेस, अण्णा चौक, अंदूर, तालुका तुळजापूर। संपर्क मोबाईल श्री बसवेश्वर निसरगुंडे सर 1122 88 21 तसेच सौ दीपाली निसरगुंडे मॅडम मोबाईल 82 75 76 15 76। तुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी विक्रमसिंह देशमुख तर उपसभापतीपदी रोहिणीताई विवेकानंद मेलगिरी यांची निवड करण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला। सभापती उपसभापती निवडी होताच नूतन सभापती विक्रमसिंह देशमुख, काटी उपसभापती रोहिणीताई विवेकानंद मेलगिरी, सिंदगाव यांनी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले। या प्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की आपल्या नेतृत्व गुणांमुळे, कार्यतत्परतेमुळे आणि जनतेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीमुळे तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असा ठाम विश्वास आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी सभापती व उपसभापती प्रभावी व लोकाभिमुख कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसेच आपल्या नेतृत्वामुळे तुळजापूर तालुक्याची प्रगती अधिक वेगाने घडो हीच सदिच्छा असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितलं। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, सुनील मालक चव्हाण, विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणामध्ये जसं आपण गटामध्ये करतोय तशी प्रत्येक गणामध्ये पण एक समिती किमान 5 लोकांची आपण करणार आहोत। ज्यांनी या प्रक्रियेमध्ये जीव तोडून काम केलं अशी लोक त्या प्रक्रियेमध्ये पाहिजेत आणि निर्णय घेताना विकास कामाच्या बाबतीत असतील, कामं कोणाला द्यायचीच्या बाबतीत असेल किंवा ज्या काही अडचणीचे शब्द आपण दिले, प्रत्येकाने निवडणुकीच्या दरम्यान शब्द दिले ते पूर्ण करण्याच्या अनुषंगाने देखील त्या कमिटीची आणि स्वाभाविकच आहे सदस्य किंवा जो आपला उमेदवार होता पण निवडून येऊ शकला नाही त्याची ही जबाबदारी पुढच्या काळात राहणार आहे। आपण तंत्रज्ञानाचा थोडासा वापर जास्त करणार आहे आणि त्याचा वापर करून जसं आदरणीय देवेंद्रजींना अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम आपल्या इथे आदर्श काम करावं लागणार आहे। आईचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मी देखील मानतो की माझी जबाबदारी जरा जास्त वाढलेली आहे। आपल्याला हे देखील मला आवर्जून सांगायचं आहे की रणवीरना सभापती करण्याच्या बाबतीत आपलं ठरलेलं आहे, परंतु मी विचार असा केला होता की सुरुवातीला उपसभापती करून काही काळ त्यांनी अनुभव घ्यायचा आणि मग सभापती करायचा। परंतु सुनील रावची हायपर झाले होते त्यामुळे जे काही घडलं त्याचं सगळ्यांनी विसरून जायचं, त्याचा काही विषय नाही। येणाऱ्या काळामध्ये पुढची संधी जी आहे सभापती पदाची ती आपण रणवीरनाच देणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता जी आहे ती सगळ्यांनी आज झटकून टाकायची। मी प्रत्येक बूथचा अभ्यास करायला सांगितलाय, म्हणजे आपल्याला सगळ्यात कमी मतं भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा शिवसेना म्हणून आपल्याला सगळ्यात कमी मतं कुठल्या बूथमध्ये मिळाली तर प्रत्येक बूथचा प्रमुख आणि त्या बूथमधले जे आपले इतर लोक आहेत, जे बूथचा आपला अध्यक्ष आणि प्रमुख, त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं झालं काय। हे तर करायचं ठरलं ना आपलं, आता कडक राहायचं ठरलंय। तुम्ही कुठलं काम घेऊन आला की बूथ नंबर हे सगळे
दादा इकडे दादा तिकडे इकडे मला इकडे अर्धा इकडे मामी इकडे मामी इकडे